Welcome, dear students. My name is Sunita Yuvraj Chauhan. I am a teacher from ZP School Sakharwadi, Cluster Pise, Taluka Bhivandi, District Thane. Today we are going to learn Standard 4, Subject English, Unit 2. Let's talk. Listen carefully and speak. लक्ष देऊन ऐका आणि बोला. So now let's start. Let's talk. Guess what I have in my hand. A tamarind seed. How did you guess? That's a secret. Now guess what I found. Is it something to eat? No. Is it something to read? No. Is it something to write with? No. Is it something to play with? Not really. I give up. You tell me. It's a feather. I found it under the banyan tree. Let's talk. चला बोलूया. Listen carefully and speak. लक्ष देऊन ऐका आणि बोला. बघा मुलगा म्हणतोय गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड. त्यावरती मुलगी म्हणते अ टॅमरिंड सीड. म्हणजे माझ्या हातात काय आहे. तर मुलगी सांगते चिंचोका. मग मुलगा म्हणतोय हाऊ डीड यू गेस. तू कसं ओळखलंस. मग ती मुलगी सांगते दॅट्स अ सिक्रेट. म्हणजे ते एक गुपित आहे. नाऊ गेस व्हॉट आय फाउंड. म्हणजे माझ्याकडे काय आहे ते ओळख. मग त्यावर तो मुलगा सांगतोय इज इट समथिंग टू इट. म्हणजे ते खाण्यासारखे काही आहे का. त्यावर ती मुलगी सांगते नो. इज इट समथिंग टू रीड. म्हणजे ते वाचण्यासारखे काही आहे का. त्यावर ती मुलगी सांगते नो. म्हणजे नाही. मग मुलगा सांगतोय इज इट समथिंग टू राईट विथ. म्हणजे ते लिहिण्यासारखे काही आहे का. ती मुलगी सांगते नो. म्हणजे नाही. मग तो मुलगा पुन्हा सांगतोय इज इट समथिंग टू प्ले विथ. म्हणजे ते खेळण्यासारखे काही आहे का. मग ती मुलगी त्यावर सांगते नॉट रिअली. म्हणजे मुळीच नाही. मग तो मुलगा पुन्हा सांगतोय आय गिव्ह अप. यू टेल मी. म्हणजे मी आता हारलो. तूच सांग बघू. मग ती मुलगी सांगते दॅट इट्स अ फेदर. आय फाउंड इट अंडर द बनियन ट्री. म्हणजे ते एक पक्ष्याचं पीस आहे जे मला वडाच्या आता आपण काही कठीण शब्दांचे अर्थ बघूया. टॅमरिंड सीड म्हणजे चिंचोका, चिंचेचे बी. सिक्रेट म्हणजे गुपित. फाउंड म्हणजे सापडणे, आढळणे. नॉट रिअली म्हणजे मुळीच नाही, अजिबात नाही. कलेक्टिंग इंग्लिश वर्ड्स हा प्रोजेक्ट तुम्हाला होमवर्क म्हणून करायचा आहे. ट्राय टू गेट ॲट लीस्ट वन ऑफ द फॉलोइंग ॲटम्स विथ इंग्लिश मॅटर ऑन देम. पेस्ट each item in your notebook and below it write what it is. If necessary, cut out each atom in a flat, tidy shape before you paste it. Match box or biscuit wrappers, boxes
and price tags, tickets, passes, etc. Stickers, bank slip, forms, applications, user manuals, pamphlets, advertisement from newspapers, magazine, etc. इंग्रजी मजकूर असणाऱ्या वरील वस्तू गोळा करा. किमान 1. जरूर तर त्या सपाट व व्यवस्थित आकारात कापून घ्या आणि तुमच्या वहीत चिकटवा. काय चिकटवले आहे हे त्याखाली लिहून ठेवा आणि ती वही तुमच्या शिक्षकांना दाखवा. टेक केअर and stay safe.